मसावी काढण्याची भागाकार पद्धत. मुलांनो, आता आपण भागाकार पद्धतीने मसावी कसा काढतात त्याचा अभ्यास करू. उदाहरण 1. 144 व 252 चा मसावी काढा. प्रथम मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचे आहे. म्हणजेच यातील 252 या मोठ्या संख्येला 144 या लहान संख्येने भागले असता भागाकार 1 आला आणि बाकी 108 शिल्लक राहिली. पण हे लक्षात घ्या की भागाकारामध्ये बाकी नेहमी भाजकापेक्षा लहान असली पाहिजे, तरच भागाकार बरोबर असतो. आता या भागाकारात मिळालेल्या बाकीने म्हणजेच 108 ने आधीच्या भाजकाला म्हणजेच 144 ला भागले तर 1 चा भाग लागून बाकी 36 शिल्लक राहिली. पुन्हा 108 या भाजकाला बाकी 36 ने भागले तर भागाकार 3 मिळून बाकी 0 राहिली. याप्रमाणे बाकी 0 मिळेपर्यंत ही क्रिया केली तर ज्या भागाकारात बाकी 0 मिळेल त्या भागाकारातील भाजक हा दिलेल्या संख्याचा मसावी असतो. म्हणून 144 व 251 यांचा मसावी 36 आहे. आता आपण आणखी एक उदाहरण सोडवू आणि समजून घेऊ. 209 भागिले 247 या संख्येला संक्षिप्त रूप देऊयात. संक्षिप्त रूप देण्यासाठी दोनही संख्यांचा सामायिक अवयव शोधू. यासाठी 247 व 209 या संख्यांचा भागाकार पद्धतीने मसावी काढूया. 247 ला 209 ने भाग लावला असता 209 च्या पाढ्यात 247 ही संख्या येत नाही, म्हणून 1 ने भाग दिला, म्हणून 247 वजा 209 बरोबर 38 बाकी शिल्लक राहिली. आता 38 ने आधीच्या भाजकाला म्हणजेच 209 ला भाग लावायचा आहे, पण 38 च्या पाढ्यात 209 ही संख्या येत नाही, म्हणून 38 पंचे 190 ही 209 पेक्षा लहान असणारी संख्या घेतली, म्हणून 209 वजा 190 बरोबर 19 बाकी राहिली. पुन्हा 19 ने 38 ला भाग लावला, 19 दुणे 38 वजा केले आणि बाकी राहिले 0. तर बाकी 0 असल्यामुळे आधीचा जो भाजक म्हणजेच 19 हा या संख्यांचा मसावी आहे. आता अतिसंक्षिप्त रूप देताना 209 व 247 या दोन्ही संख्यांना 19 ने भाग दिला असता 209 भागिले 19 बरोबर 11 आले आणि 247 भागिले 19 केले असता 13 उत्तर आले. म्हणून 209 भागिले 247 चे संक्षिप्त रूप आहे 11 भागिले 13. 209 छेद 247 बरोबर 209 भागिले 19 छेद 247 भागिले 19 बरोबर 11 छेद 13. आता आपण 275 भागिले 525 या संख्येला संक्षिप्त रूप देऊयात. पहा, ज्या ठिकाणी 0 शिल्लक राहिला आहे तो भाजक 25 आहे, म्हणून येथे 25 हा मसावी आहे. म्हणजेच आता आपल्याला अंशस्थानी व छेदस्थानी असणाऱ्या संख्येला 25 ने भागावं लागेल. म्हणून 275 छेद 525 बरोबर 275 भागिले 25 छेद 525 भागिले 25 बरोबर 11 छेद 21. म्हणून 275 छेद 525 चं संक्षिप्त रूप 11 छेद 21 आहे.